पुसद येथील तरुण तरुणीचा परभणी येथे रेल्वे अपघातात मृत्यू. पुणे नांदेड एक्सप्रेस रेल्वेमधून खाली पडून पुसद येथील संध्या नामक मुलीचे नाव काल्पनिक आहे, ही युवती ठार, तर वालतूर रेल्वे येथील राजेंद्र दीपक उमाप हा युवक गंभीर जखमी झाला असल्याची घटना परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव रेल्वे स्थानक परिसरात दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सोमवारी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्या एक दिवसाच्या अंतराने काल दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास गंभीर जखमी असलेल्या राजेंद्र उमाप याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेसंदर्भात मिळालेली माहिती अशी की संध्या, नाव काल्पनिक, व तिची बहीण या दोघी जणी मागील 8 दिवसांपासून सेलू येथील त्यांचे नातेवाईकांकडे राहत होत्या. सोमवारी सकाळी दोघी बहिणी पुसदला जातो असे म्हणून पुणे नांदेड एक्सप्रेस रेल्वेने परभणीकडे निघाल्या. याच रेल्वेत पुसद येथील वालतूर रेल्वे येथील रहिवासी राजेंद्र उमाप होता. दरम्यान ढेंगळी पिंपळगाव परिसरात संध्या, काल्पनिक नाव, व राजेंद्र दोघे रेल्वेतून खाली पडले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी रेल्वे पोलीस हवालदार कैलास वाघ, संदीप जोशी यांनी धाव घेत जखमींना सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बेबी गिरी यांनी जखमी असलेल्या संध्या यास मृत घोषित केले, तर गंभीर जखमी असलेल्या राजेंद्र यास प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना गंभीर जखमी राजेंद्र याचा रुग्णालयातच मृत्यू झाला. दरम्यान हा प्रकार मयत मुलीच्या बहिणीला कळताच तीही बेशुद्ध झाली. तिलाही हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे घटनेच्या दिवशी त्या दोघीही बहिणी घरी पुसदला जातो असे म्हणून निघाल्या होत्या. मग त्यांच्यासोबत वालतूर येथील राजेंद्र उमाप हा कसा व कुठे सोबत आला, असे बरेच प्रश्न या घटनेच्या माध्यमातून निर्माण झाले आहे. दरम्यान हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. या प्रकरणी पोलिसात घटनेची नोंद उशिरापर्यंत झाली नव्हती.